गणपती बाप्पासाठी जसे आपण मोदक आवर्जून बनवतो, त्याच पद्धतीने आणखी एक पदार्थ नैवेद्यासाठी बनवला जातो, तो म्हणजे नारळाच्या रसासोबतचे मस्त असे शिरवाळे. बनवायला अगदी सोपे आहेत, तर आपण कसे बनवायचे ते पाहणार आहोत. त्यासाठी गॅसवर एका कढईमध्ये 1.5 कप एवढं मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये चिमूटभर मीठ घातलं आहे. अर्धा चमचा तूप घालायचे आणि पाण्याला आपल्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि यामध्ये आपल्याला 1 कप एवढं तांदळाचं पीठ घालायचं. जे आपण उकडीच्या मोदकासाठी तांदळाचं पीठ वापरतो तेच पीठ घेतलेलं आहे. अशा पद्धतीने याला मिक्स करून घ्यायचे. जसे आपण मोदकासाठी उकड काढतो सेम तीच प्रोसेस आपल्याला इथे करायची. आता हे मिक्स करून झाले, गॅस बंद करायचं आपल्याला आणि यावरती झाकण ठेवून हे 10 मिनटं आपल्याला तसंच ठेवायचं आहे. 10 मिनटानंतर हे पीठ एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याला गरम असतानाच आपल्याला चांगलं मऊ करून घ्यायचं आहे. सुरुवातीला खूप जास्त गरम वाटत असेल तसं एखाद्या फुलपात्राने किंवा पेल्याने याला मऊ करून घ्यायचं आणि थोडंसं गार झालं याला हाताने चांगलं आपल्याला मळून घ्यायचं आहे. पीठ जेवढं छान तुम्ही मऊ करून घ्याल एवढे शिरवाळे छान होतात. तर बघू शकता, जसे आपण उकडीचे मोदक बनवतो अर्धी तर प्रोसेस तीच आहे, तशीच आपल्याला उकड तयार करून घ्यायची. त्याच पद्धतीने यासाठी हे पीठ मळवून घ्यायचं आहे. तर बघू शकता अगदी मस्त मऊसूत आपला लोण्यासारखा गोळा पिठाचा छान तयार झालेला आहे. पीठ एकदम मस्त झाले बघा. उकडीचे मोदक असोत किंवा शिरवाळी, पीठ एकदम छान व्हायला हवं. त्यासाठी चांगल्या क्वालिटीचं पीठ वापरायचं आणि त्याची आपल्याला उकडही चांगली करून घ्यायची. आता हे पीठ मस्त मऊ झालेलं आहे. सोऱ्या घ्यायचा, त्याला आपण जी शेव बनवण्याची ताटली लावतो ती लावून घ्यायची आणि हे पीठ आपल्याला सोऱ्यामध्ये भरवून घ्यायचं आहे. आता स्टीमर किंवा चाळणी ज्या भांड्यामध्ये तुम्ही याला स्टीम करून घेणार आहात त्यामध्येच जसं आपण कुरडई बनवतो त्या पद्धतीने याला बनवून घ्यायचं आहे. इथे मी स्टीमर घेतलेलं आहे, त्यामध्ये केळीचं पान ठेवलं आहे आणि त्यामध्ये अशा पद्धतीने हे शिरवाळे मी बनवून घेते. तुम्ही इडली पात्रामध्ये सुद्धा बनवू शकता. बघू शकता उकड मस्त झाली की मोदक असो किंवा शिरवाळे एकदम मस्त होतात. आता याला आपल्याला 8 ते 10 मिनटं मीडियम फ्लेमवरती स्टीम करून घ्यायचं आहे. आता हे स्टीम होते तोपर्यंत यासाठी लागणारं जे नारळाचं दूध आहे ते कसं तयार करायचं ते पाहूयात. आता इथे मी 1 कप एवढं नारळाचं दूध घेतलेलं आहे. चांगलं घट्ट दूध घ्यायचं, यासाठी खूप पातळ दूध वापरायचं नाही. त्यामध्ये थोडासा गूळ घालायचा. तर तुम्हाला गोडाचं प्रमाण किती हवं आहे त्यानुसार गूळ घालायचं यामध्ये. तर साधारण 1 कप जर दूध असेल तर 2 टेबलस्पून गूळ पुरेसा होतो. त्यामध्ये वेलची पावडर घालायची, गूळ पूर्ण विरघळल्यानंतर आणि थोडंसं केसर घालायचं आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर एकदम मस्त आपलं बघू शकता नारळाचं दूध किंवा नारळाचा रस म्हणू शकता तयार झालेला आहे. आता तेवढ्या वेळेमध्ये आपले जे शिरवाळे आहेत 8-10 मिनटं झालेली आहेत, स्टीम करून घेतलेले आहेत मी, काढून घेऊयात. बघू शकता मस्त स्टीम झालेले आहेत. छान स्टीम झाले की त्याला एक मस्त शाईन येते आणि ते हाताला चिकटतही नाहीत. तर खूप छान झालेत. याच पद्धतीने सगळे शिरवाळे मी तयार करून घेणार आहे. इथे पाहू शकता एकदम झटपट तयार होणार आपला हा प्रसादाचा मेनू तयार झालेला आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.